हॅलो स्टुडंट्स, मागच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रिग्नॉमेट्रीचा चार्ट लक्षात कसा ठेवायचा याची इझी ट्रिक पाहिली होती. आता या व्हिडिओमध्ये आपण ट्रिग्नॉमेट्रीचे प्रॉब्लेम्स कसे सॉल्व करायचे, त्याच्यासाठीचे काय ट्रिक्स आहेत, कशा इझी पद्धतीनं आपण लवकरात लवकर कमीत कमी टायमामध्ये आपण ट्रिग्नॉमेट्रीचे प्रॉब्लेम्स सॉल्व करू शकतो हे पाहणार आहोत. जर तुम्ही ट्रिग्नॉमेट्रीचे चार्ट कसा लक्षात ठेवायचा याचा व्हिडिओ पाहिला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तो व्हिडिओ पण पाहून घ्या. म्हणजे तुम्हाला ट्रिग्नॉमेट्रीबद्दल काहीच शंका राहणार नाही. चला तर मग पहिला प्रॉब्लेम घेऊयात. पण प्रॉब्लेमच्या अगोदर काही नियम आहेत ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही कमीत कमी वेळामध्ये प्रॉब्लेम सॉल्व करू शकाल. पहिला नियम पाहूयात 30, 60, 90 ट्रायंगलसाठी. तर असा काही ट्रायंगल असतो ज्याच्यामध्ये एक अँगल 90 डिग्री तर असतोच, पण बाकीच्या दोन अँगलपैकी एक अँगल 30 डिग्री असतो, एक अँगल 60 डिग्री असतो. मग तो आता हा अँगल 30 डिग्री आहे, इथे हा 60 डिग्री आहे. तुम्हाला एक्झाम्पलमध्ये विरुद्ध देतील, म्हणजे इथे 60 डिग्री देतील, इथे 30 डिग्री देतील, काही फरक पडत नाही. फक्त काय आहे, अँगल 30, 60, 90 असले पाहिजेत. मग तो ट्रायंगल कसाही असू दे, 90 डिग्री कुठेही असू देत आणि इतर दोन अँगल 30, 60 कुठेही असू देत. ठीक आहे. तर पहिला नियम काय सांगतो की साईड अपोजिट टू 30 डिग्री अँगल इज 1/2 ऑफ हायपोटेनस. म्हणजे 30 डिग्री अँगलची अपोजिट साईड, म्हणजे हा जो 30 डिग्री अँगल आहे याच्या अपोजिटची साईड आहे ती हायपोटेनसच्या 1/2 असते. आता हायपोटेनस काय आहे, तर हायपोटेनस म्हणजे जो कोणता 90 डिग्रीचा अँगल असतो त्या ट्रायंगलमधला त्याच्याबरोबर अपोजिटची साईड म्हणजे हायपोटेनस. ट्रायंगलमध्ये सगळ्यात मोठी साईड 90 डिग्री ट्रायंगलमध्ये, राईट अँगल ट्रायंगलमध्ये सगळ्यात मोठी जी साईड असते ती हायपोटेनस असते आणि ती कुठे असते, 90 डिग्री ट्रायंगलच्या एक्झॅक्ट अपोजिटला. मग आपण शोधायचं कसं, तर हा 90 डिग्री आहे आपल्याला समजतं आहे. ठीक आहे. याच्यापासून असं सरळ समोर बघत जायचं, ही जी साईड दिसते आहे हा झाला हायपोटेनस. आणि मग रूल काय सांगतो, साईड अपोजिट टू 30 डिग्री अँगल इज 1/2 ऑफ हायपोटेनस. म्हणजे 30 डिग्री अँगलच्या समोरची ही जी साईड आहे ही ह्या हायपोटेनसच्या 1/2 आहे. ठीक आहे. नेक्स्ट रूल पाहूयात. साईड अपोजिट टू 60 डिग्री अँगल इज √3/2 ऑफ हायपोटेनस. म्हणजे ह्या 60 डिग्री अँगलच्या अपोजिटची जी साईड आहे, ही जी साईड आहे ही ह्या हायपोटेनसच्या √3/2 असते. मग आता तो अँगल कुठेही असू देत, जिथे कुठे 60 डिग्री अँगल असेल त्याच्या अपोजिटची साईड त्याच्या हायपोटेनसच्या √3/2 असणार आहे. ठीक आहे. हे दोन रूल आहेत 30, 60, 90 डिग्री ट्रायंगलसाठी. आता नेक्स्ट आहे आपल्यासाठी 45, 45, 90 डिग्री ट्रायंगल. तर तो साधारणतः असा दिसतो. म्हणजे हा आयसोसेलेस ट्रायंगल असतो, ह्याची ही साईड आणि ही साईड समान असते. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय असतं, ह्या दोन साईड समान असतात, त्यामुळे हे दोन अँगल सेम असतात. आता हा अँगल 90 डिग्री आहे म्हटल्यानंतर हे दोन अँगल 45, 45 असतात. जर हे दोन अँगल समान आहेत म्हणजे ह्या दोन साईड पण समान आहेत, कारण की हा आयसोसेलेस ट्रायंगल आहे. मग आता ही साईड आणि ही साईड दोन्हीची लेंथ इक्वल असणार आहे. मग त्याच्यासाठी रूल काय आहे, साईड अपोजिट टू 45 डिग्री अँगल इज 1/√2 ऑफ हायपोटेनस. आता मला सांगा याच्यामध्ये हायपोटेनस कोणता आहे, करेक्ट, हा जो आहे हा हायपोटेनस, कारण की 90 डिग्री अँगलच्या अपोजिटचं जी साईड आहे तो झाला हायपोटेनस. आता तुम्ही म्हणाल इथे 90 डिग्री लिहिलं आहे, इथं तर लिहिलंच नाही आहे, मग ह्या 90 डिग्री कसा समजायचा. तर बघा, जेव्हा 90 डिग्री अँगल असतो त्यावेळी डिनोट करताना ह्या अशा प्रकारे डिनोट करतात. इथे स्क्वेअर बनवला जातो, तिथे हा चौकोन आहे ना, असा चौकोन बनवला जातो. म्हणजे हा 90 डिग्रीमध्ये इथे अँगल बनवून दाखवला जातो की हा 90 डिग्री अँगल आहे. पण जिथे 90 डिग्री नसतात अँगल्स तिथे असे आर्क बनवले जातात. मग आता समजा इथे असा आर्क असता तर समजायचं की हा 90 डिग्री नाही आहे, पण इथे आर्क आहे का, नाही आहे, इथे कोन आहे हा, म्हणजे काय आहे, हा 90 डिग्री अँगल आहे. आणि याच्याबरोबर अपोजिटची साईड म्हणजे ही झाली हायपोटेनस. मग
45 डिग्री साईडचे हे जे दोन साईड्स आहेत त्याची काय असणार आहे साईज 1/√2 ऑफ हायपोटेनस. हे झाले आपले रूल्स. ठीक आहे. आता आपण पाहूयात ट्रिग्नोमेट्रीचे प्रॉब्लेम्स. Let's go with first problem. Find out the value of C and D if hypotenuse is 20 cm. आता इथे बघा हा हायपोटेनस दिला 20 cm आणि आपल्याला C आणि Dच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या आहेत. C काय आहे 60 डिग्री अँगलच्या समोरची साईड आहे. D काय आहे 30 डिग्री अँगलच्या समोरची साईड आहे. तर आता आपल्या जे रूल्स आहेत त्या रूल्सचा वापर करून आपण या व्हॅल्यूज फाइंड आउट करूयात. सो C is the side opposite to 60 degree angle. Okay. We have a rule. Rule काय सांगतो? Side opposite to 60 degree angle is √3/2 of hypotenuse. मग आता बघा हे आपण इक्वेशन फॉर्ममध्ये लिहून घेतलं. C is equal to √3/2 ऑफ म्हणजे मल्टिप्लाय. जेव्हा एक वर्डिंगमध्ये ऑफ येतं तेव्हा इक्वेशन फॉर्ममध्ये लिहिताना मल्टिप्लाय करायचं. सो C इज इक्वल टू √3/2 ऑफ म्हणजे मल्टिप्लिकेशन ऑफ हायपोटेनस. इक्वेशन फॉर्ममध्ये लिहून घेतलं. आता व्हॅल्यूज पुट करूयात. हायपोटेनसची साईज आपल्याला माहिती आहे 20 cm. सो C इज इक्वल टू √3/2 मल्टिप्लाय बाय 20. ठीक आहे. मग आता काय होईल बरं? सिम्प्लिफाय करा. 2 1 जा 2, 2 10 जा 20. त्यामुळं C इज इक्वल टू 10√3 cm. सिम्पल आहे. 60 डिग्री अँगलच्या समोरची साईड किती निघाली 10√3. ठीक आहे. आता आपण फाइंड आउट करूयात D इज इक्वल टू C ची व्हॅल्यू आपण ऑलरेडी फाइंड आउट केली आहे 10√3 cm. ठीक आहे. सो D is a side opposite to 30 degree angle and we have a rule. Side opposite to 30 degree angle is 1/2 of hypotenuse. आता हे इक्वेशन फॉर्ममध्ये लिहून घेऊयात. साइड अपोजिट टू 30 डिग्री अँगल काय आहे D इक्वल टू 1/2 ऑफ. ऑफ म्हणजे काय मल्टिप्लिकेशन. पुन्हा इथं मल्टिप्लाय 1/2 ऑफ म्हणजे मल्टिप्लाय हायपोटेनस. आता व्हॅल्यू पुट करूयात. हायपोटेनस आपल्याला माहिती आहे 20 cm. सो D इज इक्वल टू 1/2 मल्टिप्लाय बाय 20. सिम्प्लिफाय करा. 2 1 जा 2, 2 10 जा 20. 10 मल्टिप्लाय बाय 1 इज इक्वल टू 10. सो D इज इक्वल टू 10 cm. झाल्या फाइंड आउट व्हॅल्यूज. C ची व्हॅल्यू निघाली 10√3, D ची व्हॅल्यू निघाली 10 cm. राईट. नाउ लेट्स गो टू द नेक्स्ट एक्झाम्पल. याच्यामध्ये आपल्याला 45 45 90 ट्रायंगलसाठीचा रूल वापरून फाइंड आउट करायच्यात व्हॅल्यूज A अँड B. ठीक आहे. ह्याच्यामध्ये हायपोटेनस किती आहे 16 cm. सो A अँड B आर द साइड्स अपोजिट टू अँगल 45 डिग्री. ठीक आहे. सो वी हॅव रूल. साइड अपोजिट टू 45 डिग्री अँगल इज 1/√2 ऑफ हायपोटेनस. चला इक्वेशन फॉर्ममध्ये लिहून घ्या. साइड अपोजिट टू 45 डिग्री अँगल्स काय आहेत A आहे आणि B आहे. एकदमच लिहून घ्यात. A इज इक्वल टू B इज इक्वल टू 1/√2 ऑफ हायपोटेनस. ऑफ म्हणजे काय मल्टिप्लिकेशन. सो 1/2 मल्टिप्लाय बाय हायपोटेनस. व्हॅल्यू पुट करा. हायपोटेनस इज इक्वल टू 16 cm. सो A इज इक्वल टू B इज इक्वल टू 1/2 मल्टिप्लाय बाय 16. आता ह्याला सिम्प्लिफाय कसं करायचं मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं. याच्यामध्ये सिम्प्लिफिकेशन डिनॉमिनेटरला √2 आल्यानंतर सिम्प्लिफाय कसं करतात पाहिलं होतं ना. तर बघा 16 मल्टिप्लाय बाय 1 न्यूमरेटर पहिला सॉल्व करून घेऊयात. 16चा डिनॉमिनेटर काय आहे 1 आहे म्हणून आपण तो लिहित नसतो. ओके. पण लिहित नसतो म्हणजे त्याचा डिनॉमिनेटर काय असतो 1. सो न्यूमरेटर मल्टिप्लाय बाय न्यूमरेटर पहिला होईल. 16 मल्टिप्लाय बाय 1 इज इक्वल टू 16. सो A is equal to B is equal to 16 divided by square root of 2. आता डिनॉमिनेटरला स्क्वेअर रूट ऑफ 2 आहे त्याला आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. कसं करणार
न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला स्क्वेअर रूट ऑफ 2 मल्टिप्लाय करा. सो काय होईल 16 मल्टिप्लाय बाय स्क्वेअर रूट ऑफ 2 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 2 मल्टिप्लाय बाय स्क्वेअर रूट ऑफ 2. करेक्ट. आता सॉल्व करा. न्यूमरेटरमध्ये काय ऑपरेशन होणार नाही, तिथे ते आहे तसेच व्हॅल्यू राहतील. 16 स्क्वेअर रूट ऑफ 2 मध्ये मल्टिप्लिकेशन आहे ते नाही लिहिलं तरी चालतं, म्हणून आपण लिहित नसतो. 16 रूट 2 झालं. डिनॉमिनेटरला काय होईल एकाच संख्येचा 2 वेळा गुणाकार म्हणजे काय त्याचा स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 2चा स्क्वेअर. ओके. आता काय न्यूमरेटरचं ऑपरेशन काय होणार नाही आहे, त्यामुळे 16 रूट 2 आहे तसं लिहिलं डिवायडेड बाय खाली काय होईल डिनॉमिनेटरला स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट एलिमिनेट होणार, राहिलं काय 2. ठीक आहे. मग आता 16 डिवायडेड बाय 2 होऊ शकतं ऑपरेशन. 16ला 2नं डिवाइड होऊ शकतं राईट. काय होतं 2 1 जा 2 2 8 जा 16. देअरफोर A इज इक्वल टू B इज इक्वल टू 8 रूट 2. मिळाल्या व्हॅल्यूज ए आणि बीच्या. हे या रूल्सचा यूज करून आपण फाइंड आउट केलं. इझी आहे. ओके. आता नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात. क्वेश्चन नंबर 3. From the top of a lighthouse which is 90 meters above the sea, the angle of depression of a ship is 60 degree. How far is the ship from the lighthouse? काय सांगता एक्झाम्पल वर्ड प्रॉब्लेम आहे. त्याचा मीनिंग पहिला आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. काय आहे मीनिंग याचं, अर्थ समजला नाही तर आपण सॉल्वच कसं करणार राईट. त्यामुळे अर्थ काय सांगतं हे प्रॉब्लेम. तर एक समुद्र आहे, त्या समुद्र सपाटीपासून 90 मीटर वरती असा लाईट हाऊसचा टॉप पॉईंट आहे. ठीक आहे. म्हणजे 90 मीटर उंचीचा लाईट हाऊस आहे. पुढे काय आहे द अँगल ऑफ डिप्रेशन ऑफ अ शिप इज 60 डिग्री. म्हणजे त्या समुद्रात शिप आहे. लेट्स सपोज यस या ठिकाणी शिप आहे आणि लाईट हाऊस आहे RT. सो लाईट हाऊस RTची हाईट आहे 90 डिग्री जी त्यांनी दिली आहे आणि शिपपासून अँगल ऑफ डिप्रेशन जो बनतो पॉईंट R पर्यंत तो काय आहे 60 डिग्री आहे. म्हणजे हा जो अँगल आहे हा 60 डिग्री झाला. लाईट हाऊस जे समुद्र सपाटीला उभे आहे ते 90 डिग्रीमध्ये उभे आहे. म्हणजे हा झाला आपला 90 डिग्री ट्रायंगल. आता मला सांगा याच्यामध्ये हा जो अँगल आहे हा 90 डिग्री आहे, हा अँगल हा 60 डिग्री आहे. आपल्याला लाईट हाऊसची हाईट माहिती आहे राईट 90 मीटर. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे हाऊ फार इज द शिप फ्रॉम दी लाईट हाऊस. ह्या शिप ह्या लाईट हाऊसच्या बेसपासून किती लांब आहे हे फाइंड आउट करायचं म्हणजे ST फाइंड आउट करायचं आहे. करेक्ट. मग आता चला आपल्याला रूल्स माहिती आहेत. साईड अपोजिट टू 60 डिग्री अँगल इज स्क्वेअर रूट ऑफ 3/2 ऑफ हायपोटेनस. ओके. मग आता RT माहिती आहे करेक्ट. त्यामुळं इक्वेशन फॉर्ममध्ये लिहिताना कसं होईल RT इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 3/2 ऑफ हायपोटेनस. ऑफ म्हणजे इथं परत बघा मल्टिप्लिकेशन केलं. ऑफ आला वर्ड की इथे लगेच मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे. सो इक्वेशन फॉर्ममध्ये लिहिलं. आता व्हॅल्यूज पुट करूयात. TRची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला 90 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 3/2 ऑफ हायपोटेनस. मग आता हायपोटेनसची साईज किती आहे आपल्याला माहिती नाही आहे, ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे. मग आता ह्याला सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला हायपोटेनसची साईज मिळेल. कसं सिम्प्लिफाय करणार सांगा बघू. हे जे डिनॉमिनेटरला 2 आहे हे इक्वल टू साईनच्या पलीकडे गेल्यानंतर काय होईल डिवायडेड बाय 2 आहे, इकडे गेल्यानंतर काय होईल मल्टिप्लाय बाय 2 होईल. करेक्ट. म्हणजे 90 मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल टू √3 मल्टिप्लाय बाय हायपोटेनस. 180 इक्वल टू √3 ऑफ हायपोटेनस. आता √3 काय आहे हायपोटेनसला मल्टिप्लाय बाय आहे. इकडे इक्वल टू साईनच्या अपोजिट साईडला गेल्यानंतर काय होईल डिवायडेड बाय होईल. करेक्ट. म्हणजे काय होईल हायपोटेनस इक्वल टू 180 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 3. करेक्ट. मल्टिप्लायचं इकडं आल्यानंतर काय झालं डिवायडेड बाय झालं. आता पुन्हा एकदा आलं आहे बघा डिनॉमिनेटरला स्क्वेअर रूट आलं आहे.
सिम्प्लिफाय कसं करायचं आपण मागच्या एक्झाम्पलमध्ये केलंच होतं, राईट. कसं करायचं, दोन्हीकडे √3 मल्टिप्लाय करायचं. दोन्हीकडे म्हणजे कुठे सांगा भाऊ, इक्वलिटीच्या दोन्ही साईडला का नाही, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला √3 मल्टिप्लाय केलं की डिनॉमिनेटरला √3² होतो, स्क्वेअर एलिमिनेट होतो आणि राहतं फक्त 3, करेक्ट. म्हणजे काय राहतं, हायपोटेनस इज इक्वल टू 180 मल्टिप्लाय बाय √3 डिवायडेड बाय 3. आता 180ला 3 डिवाइड करा, 3 1 जा 3, 3 6 जा 18, 300. म्हणजे काय झालं, हायपोटेनस इज इक्वल टू 60√3. आलं. आता नेक्स्ट, अजून आपलं एक्झाम्पल पूर्ण सॉल्व झालं नाही आहे. आता फक्त आपल्याला हायपोटेनस निघाला आहे. त्या हायपोटेनसचा यूज करून आपल्याला काय काढायचं आहे, डिस्टन्स ऑफ शिप फ्रॉम द लाईट हाऊस, दॅट इज द डिस्टन्स ऑफ ST. मग तो काय होतो, अँगल अपोजिट टू 30 डिग्री. आणि आपल्याकडे रूल आहे, साईड अपोजिट टू 30 डिग्री अँगल इज 1/2 ऑफ हायपोटेनस. इक्वेशन फॉर्ममध्ये लिहून घ्या, ST इज इक्वल टू 1/2 मल्टिप्लाय बाय हायपोटेनस. अगेन ऑफ इज नथिंग बट मल्टिप्लिकेशन. मी पुन्हा पुन्हा सांगतो, इथे चुकायचं नाही, बिलकुल नाही चुकायचं. सो व्हॅल्यूज पुट केला, ST इज इक्वल टू 1/2 मल्टिप्लाय बाय हायपोटेनसची साईज आपण काय काढली आहे, 60√3. आता याला सिम्प्लिफाय करा, 2 1 जा 2, 2 3 जा 6, 200. म्हणजे ST इज इक्वल टू 30√3. मग काय झालं, द शिप इज 30√3 मीटर फार फ्रॉम द लाईट हाऊस. आता इथे युनिट मिस करायचं नाही, कारण की युनिट मिस केलात तुमचे मार्क्स गेले. ठीक आहे, सिम्पल आहे. थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटतंय का, चला मग अजून सिम्प्लिफाय करूयात. जेव्हा तुम्ही रिटर्न एक्झाममध्ये तुम्ही सॉल्व करत असता असा प्रॉब्लेम, त्यावेळी आपण जे आत्ता पाहिलं त्या पद्धतीनं आपल्याला सॉल्व करायचं आहे, म्हणजे आपल्याला पूर्ण मार्क्स मिळणार. पण जेव्हा हाच प्रॉब्लेम कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये सॉल्व करतो, तेव्हा ह्या स्टेप्स फॉलो करून फाइंड आउट करण्यापर्यंत, आन्सर फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला खूप टाईम जातो, राईट. आणि आपल्याला काय करायचं आहे, टाईम सेव्ह करायचं आहे. मग याच्यासाठी ह्याच्यापेक्षा अजून इझी पद्धत पाहूया ना, आपण तेच तर पाहतोय आपल्या चॅनलवरती. मग आता काय आहे, याच्यासाठी आपण ट्रिग्नॉमेट्रीचा जो चार्ट पाहिला आहे तो लक्षात येतो आहे ना, त्याच्यानुसार पहा रूल काय आहे, tan θ इज इक्वल टू अपोजिट साईड अपॉन ॲडजसंट साईड. ओके, हा आपला रूल आहे tan θचा. तर याच्यानुसार बघा, हा जो अँगल ऑफ डिप्रेशन आहे, ठीक आहे, ह्याच्या अपोजिटची साईड म्हणजे जी आहे ती हाईट होते. प्रॉब्लेम कोणताही असू देत, अपोजिटची साईड नेहमी हाईट राहणार आणि ॲडजसंट साईड नेहमी काय राहणार, डिस्टन्स राहणार. डिस्टन्स फ्रॉम शिप टू लाईट हाऊस. प्रॉब्लेममध्ये तिथे शिप असेल, मॅन असेल, काही असेल, तिथे लाईट हाऊस असेल, वॉल असेल, काही असेल, पण आपण कॉमन फॉर्म्युला काय राहणार आहे, tan θ इक्वल टू हाईट डिवायडेड बाय डिस्टन्स, h/d. हा फॉर्म्युला लक्षातच ठेवायचा. ठीक आहे, हा फॉर्म्युला लक्षात ठेवला तुम्ही या टाईपचे कुठलाही प्रॉब्लेम असला तरी सॉल्व करू शकता, आणि ते पण कमीत कमी वेळेमध्ये. चला आपण किती वेळात सॉल्व करतो पाहू ना. थीटा आपल्याला माहिती आहे, अँगल ऑफ डिप्रेशन आहे 60 डिग्री, राईट. पुट करून घेऊयात, tan 60 डिग्री इज इक्वल टू 90 डिवायडेड बाय d, हाईट इज इक्वल टू 90. आपण एक्झाम्पलमध्ये पाहिलं आहे. आता d फाइंड आउट करायचा आहे. tan θची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, ट्रिग्नॉमेट्रीच्या चार्टमध्ये आपण पाहिली आहे. काय आहे व्हॅल्यू, √3 इक्वल टू 90 डिवायडेड बाय d. ओके, आता d डिनॉमिनेटरला आहे, पलीकडे गेल्यानंतर काय होईल, मल्टिप्लाय बाय होईल, म्हणून काय होईल, √3 मल्टिप्लाय बाय d इज इक्वल टू 90. आता d फाइंड आउट करायचा आहे, √3 त्याला मल्टिप्लाय बाय आहे, इक्वल टू साईनच्या पलीकडे आल्यानंतर काय होईल, डिवायडेड बाय √3 होईल. त्यामुळं 90 डिवायडेड बाय √3, d इज इक्वल टू 90 डिवायडेड बाय √3. आता पुन्हा एकदा डिनॉमिनेटरला √3 आहे, त्याला सिम्प्लिफाय करून घेऊयात. न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला √3 मल्टिप्लाय करूयात. काय होईल, 90√3 डिवायडेड बाय 3.
हे डायरेक्ट आपण लिहितो इथे, ठीक आहे. ते 3 कसं आलं ते आपण मागच्या एक्झाम्पलमध्ये सॉल्व केलेलं आहे, करेक्ट. त्यामुळं आपण इथे डायरेक्ट लिहून घेऊयात. 3 1 जा 3, 3 3 जा 9, 3 0 0. त्यामुळे D इज इक्वल टू 30√3. आहे इझी. चला तर मग नेक्स्ट प्रॉब्लेमकडे जाऊयात. क्वेश्चन नंबर 4. A man is standing in front of a wall and looking at its topmost point. If the angle of elevation is 30 degree and the man is standing 40 meter away from the wall, what is the height of the wall? म्हणजे काय पहा, वर्ड प्रॉब्लेमचा पहिला मीनिंग लक्षात घ्यायचा आहे. एक माणूस उभा आहे आणि एका भिंतीकडे पाहतो आहे. समजा इथे आहे भिंत आणि माणूस उभा आहे इथे, ठीक आहे. तो त्या भिंतीच्या टॉप पॉईंटकडे पाहतोय, म्हणजे पाहतोय कुठे, इथे पाहतोय. त्याला आपण नाव देऊयात P. माणूस उभा आहे तिथे Q आणि ग्राउंडवरती त्या वॉलची पोझिशन आहे R, असं समजूयात, ठीक आहे. आता तो माणूस ज्या वॉलकडेच्या टॉपमोस्ट पॉईंटला पाहतो आहे, तर तिथे अँगल ऑफ एलिव्हेशन किती बनतो आहे, 30 डिग्री. म्हणजे आपल्याला थीटा किती मिळतो आहे, 30 डिग्री. राईट अँगल ट्रायंगल बनतो आहे, कारण की वॉल सरळच उभी असते, करेक्ट, 90 डिग्रीमध्ये. त्यामुळे इथे आहे 90 डिग्री, ही 30 डिग्री. अजून आपल्याला काय इन्फॉर्मेशन दिली आहे पहा एक्झाम्पलमध्ये, मॅन इज स्टँडिंग 40 मीटर अवे फ्रॉम द वॉल. म्हणजे काय दिले आपल्याला, डिस्टन्स दिले, D इज इक्वल टू 40 मीटर, ठीक आहे. आता करा, फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, tan theta इज इक्वल टू अपोजिट साईड अपॉन ॲडजसंट साईड, विच इज नथिंग बट tan इज इक्वल टू H/D. हे अपोजिट साईड अपॉन ॲडजसंट साईड हे नाही लिहिलं तरी चालतं, हे फक्त तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी लिहिलं आहे मी. आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे, हा जो फॉर्म्युला हा लक्षात ठेवायचा आहे. tan theta इज इक्वल टू H/D. व्हॅल्यूज पुट करा. tan 30 डिग्री इज इक्वल टू H फाइंड आउट करायची आहे. डिस्टन्स दिला आहे 40, D इज इक्वल टू 40. tan theta इज इक्वल टू 1/√3. व्हॅल्यूज पुट केला, 1/√3 इक्वल टू H/40. आता मला सांगा, 40 इकडे डिनॉमिनेटरला आहे, राईट, डिवायडेड बाय 40 आहे, इक्वल टूच्या पलीकडे गेल्यानंतर काय होईल, मल्टिप्लाय बाय 40, करेक्ट. म्हणजे 40 मल्टिप्लाय बाय 1/√3 इज इक्वल टू H, बरोबर. आता 40 मल्टिप्लाय बाय 1 इक्वल टू 40. सो 40 डिवायडेड बाय √3 इक्वल टू H. आता डिनॉमिनेटरला पुन्हा एकदा √3 आहे, कसं सॉल्व करणार, न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला √3 मल्टिप्लाय केला, काय राहील मला सांगा. कसं सॉल्व करायचं आपण पूर्वीच्या एक्झाम्पलमध्ये पाहिलं आहे. आपण आता डायरेक्ट व्हॅल्यूज लिहिणार आहोत, ठीक आहे. सो 40√3 डिवायडेड बाय 3. आता मला सांगा, हे पुढे सिम्प्लिफाय होतं का, 40ला 3ने डिवाइड होतं का, नाही होत. त्यामुळं इतकंच राहणार. सो द हाईट ऑफ वॉल इज 40√3 डिवायडेड बाय 3 मीटर, ठीक आहे इझी. चला तर मग नेक्स्ट एक्झाम्पल पाहूयात. क्वेश्चन नंबर 5. When a tree is viewed 60 meters from the base of it, the angle of elevation of the top of the tree is 30 degree. What is the height of tree? म्हणजे काय, मीनिंग पहिला शोधून घ्या. काय, एक झाड आहे, ठीक आहे, आणि त्याच्या बेसपासून 60 डिग्री अंतरावरून त्याच्याकडे पाहतोय आपण, आणि जो अँगल ऑफ एलिव्हेशन बनतो आहे तो किती बनतो आहे, 30 डिग्री, ठीक आहे. मग आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, हाईट ऑफ अ ट्री, H फाइंड आउट करायचं आहे. आपल्याकडे फॉर्म्युला आहे, काय फॉर्म्युला आहे, tan theta इज इक्वल टू H/D. आता हे एक्झाम्पल बघा, रिअल लाईफ एक्झाम्पल आहे, ठीक आहे. बऱ्याचदा लोक म्हणतात की ट्रिग्नॉमेट्री आपण शिकलो, साइन थीटा कॉस थीटा, काय उपयोग आहे लाईफमध्ये या गोष्टीचा, तर हा उपयोग आहे. त्यांना हा व्हिडिओ फॉरवर्ड करा आणि सांगा की तुम्ही जे बेसलेस बोलताय ना, तर हा यूज आहे जो तुम्ही करत नाही आहे म्हणून तुम्हाला वाटतं की त्याचा यूज काहीच नाही आहे रिअल लाईफमध्ये, पण असा यूज आहे. आता मला सांगा, ट्रीची हाईट जी आहे ती आपण मीटर टेप लावून मोजू शकतो का,
पण ट्रिग्नोमेट्रीचा यूज करून आपण उभारलेल्या जागेवरून तो मोजू शकतो. करेक्ट. आता ते ट्री असेल, कन्स्ट्रक्शन सेक्टरमध्ये आपल्याला बीम वगैरे उभा करायचा असतात तिथे वापर होतो. म्हणजे ट्रिग्नोमेट्रीचा बराचसा यूज होतो. ज्या लोकांना ट्रिग्नोमेट्री माहीतच नाही आहे किंवा त्याचा यूज कुठे होतो का माहीत नाही आहे ते असे बेसलेस बोलतात. त्यांना हा व्हिडिओ पाठवा म्हणजे त्यांच्या लक्षात येईल. ठीक आहे. चला सॉल्व करूयात. आपण व्हॅल्यूज पुट करून घेऊयात. tan 30 डिग्री इज इक्वल टू h डिवायडेड बाय 60. d इज इक्वल टू 60 मीटर आहे आपल्याकडे. सो व्हॅल्यू पुट करा. tan 30 इज इक्वल टू 1/√3. सो 1/√3 इक्वल टू h डिवायडेड बाय 60. आता 60 इकडे डिनॉमिनेटरला आहे म्हणजे डिवायडेड बाय 60. करेक्ट. इकडे इक्वल टूच्या पलीकडे गेल्यानंतर काय होईल, मल्टिप्लाय बाय 60. अपोजिट ऑपरेशन होईल. करेक्ट. सो 60 मल्टिप्लाय बाय 1 इज इक्वल टू 60 डिवायडेड बाय √3. ओके. 60 डिवायडेड बाय √3 इक्वल टू h. इतकं कळतं आहे. आता पुन्हा डिनॉमिनेटरला √3 आहे. सिम्प्लिफाय करूयात. परत न्युमरेटरला आणि डिनॉमिनेटरला √3 मल्टिप्लाय केल्यानंतर काय राहतं पहा, 60 √3 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू h. ठीक आहे. आता 60ला 3ने डिवाइड होतं का बघा, होतं आहे. करा मग. 3 1 जा 3, 3 2 जा 6, 3 0 0. सो h इज इक्वल टू 20√3. सो व्हॉट इज h? हाईट ऑफ अ ट्री इज इक्वल टू 20√3 मीटर. ठीक आहे. बघा, आपण झाडावरती न चढता, मीटर टेप न लागता, जाग्यावर उभं राहून आपण झाडाची हाईट काढली आहे ना. ट्रिग्नोमेट्री लाईफमध्ये युजफुल. मग आता या प्रकारे या प्रश्नांची प्रॅक्टिस करा आणि कमीत कमी वेळामध्ये कसा प्रॉब्लेम सॉल्व करता येईल याच्यासाठी तयारी करा, जेणेकरून एक्झाममध्ये तुम्हाला हा प्रश्न वाचल्यानंतर डायरेक्ट उत्तर समोर असेल. हे तुम्हाला ऑपरेशन्स करत बसायची काही गरज नाही. तुम्हाला ऑप्शन्स पहिल्या तुम्हाला रिझल्ट लिहिता येईल. ठीक आहे. आणि प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट अँड परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. ठीक आहे. त्यामुळे तयारीसुद्धा योग्य दिशेनं असली पाहिजे आणि ही योग्य दिशा देण्याचं काम आपण या चॅनलवरती करणार आहोत. ठीक आहे. त्यामुळे व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुमची दिशाही चुकणार नाही आणि तुमचं ध्येयही चुकणार नाही. ठीक आहे. पुन्हा भेटूया अशाच एका अवघड प्रश्नाच्या सोप्या ट्रिकसोबत. तोपर्यंत अभ्यासाचा आनंद घ्या, कारण तुम्ही सबस्क्राईब केलं आहे अल्टिमेट गाईड.